त्यावेळचा समाज हा स्त्रियांना अतिशय कमी लेखत होता. चूल आणि मूल एवढंच काम स्त्रियांनी करावं. स्त्रियांनी शिक्षण, समाजकारण, राजकारण ह्या कोणत्याही क्षेत्रामध्ये भाग घेऊ नये असा समाजाचा त्यावेळेला जो ठाम असा विश्वास होता. त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन स्वतः दगड गोटे शेण झेलून महिलांना आणि मुलींना शिकवण्यासाठी ज्या घराबाहेर पडल्या त्या आद्य शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, एक महान कवयित्री, थोर समाजसेविका, ज्यांच्यामुळे आज मी इथे उभी आहे आणि ज्यांच्यामुळे आपल्यासारख्या असंख्य स्त्रिया आज अनेक मानाची पदं भूषवत आहेत, त्या आदरणीय, वंदनीय, पूजनीय सावित्रीबाई फुले अर्थात आपणा सर्वांची सावित्रीमाय ह्यांना आजच्या ह्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांच्या वतीने मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अफाट कर्तृत्वाने अतिशय मानाचं स्थान मिळवलेल्या अनेक स्त्रिया आज इथे उपस्थित आहेत. मंचावर उपस्थित असलेल्या ज्यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर अतिशय साधी राहणी पण अतिशय उच्च विचार असलेल्या साधनाताई, त्यांच्यासोबत असलेल्या मनीषाताई, संध्याताई, माझ्या समोर असलेल्या सर्व महिला माता भगिनी, तुम्हा सर्वांना माझा सर्वप्रथम मनापासून नमस्कार. मी मधुमती कुलकर्णी, मधुमती सावे कुलकर्णी, मूळची चिंचणी, आता राहायला सफाळे. ह्या कार्यक्रमात मला आपण बोलवलं आणि माझा जो मान सन्मान केलात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानते आणि आपल्या सर्वांचे अगदी जवळचे सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स ह्यांनी आपल्या सगळ्यांनाच अतिशय सुंदर असं एक गिफ्ट दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानते. आणि मला इथे 45 मिनिटांचा वेळ दिलेला आहे, पण एखाद्या वक्त्याला इतका वेळ ऐकणं ही साधी गोष्ट नाही आहे, मला कल्पना आहे. म्हणून मी एवढा वेळ काही घेणार नाही, तुम्ही घाबरू नका. थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात प्रथम स्त्रियांविषयी म्हणायचं झालं तर मी वाचलेल्या 4 ओळी ज्या मला खूप आवडतात त्या मी सर्वप्रथम तुमच्यासमोर सादर करते. दुनिया की पहचान है औरत, दुनिया की पहचान है औरत, दुनिया पर एहसान है औरत, हर घर की जान है औरत, हर घर की जान है औरत, हर घर की शान है औरत. ना समझो इसको कमजोर कभी तुम, ना समझो इसको कमजोर कभी तुम, कभी झांसी की रानी तो कभी दुर्गा का अवतार है औरत, दुर्गा का अवतार है औरत. माझ्या समोर ज्या सगळ्या माता भगिनी बसलेल्या आहेत त्या सर्वांच्याच बाबतीत म्हणायचं झालं तर अतिशय सहनशील, म्हणजे स्त्री म्हटली की ती सहनशील आहे. कारण स्त्रियांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बाळंतपणाच्या ज्या वेदना असतात त्या फक्त स्त्रीच सहन करू शकते असं माझं स्वतःचं मत आहे आणि तुम्ही नक्कीच त्याच्याशी सहमत असाल. तर अतिशय सहनशील, अतिशय मेहनती, अतिशय काटकसरी, आपल्या घरादारावर, आपल्या पिल्लांवर, संपूर्ण कुटुंबावर मनापासून प्रेम करणारी, त्यांची काळजी घेणारी अशी ही स्त्री, जिला तुम्हाला मी मघाशी म्हटलं की पूर्वी चूल आणि मूल एवढंच जिचं कार्य मर्यादित होतं, पण ह्या सगळ्या चौकटी मोडून सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आज ह्या स्त्रीने अतिशय उंच अशा भराऱ्या मारलेल्या आहेत. अगदी समुद्राच्या तळापासून अवकाशापर्यंत, ग्रामपंचायत लेवल पासून कलेक्टर पर्यंत, पंतप्रधान पदापर्यंत जी जी काही वेगवेगळ्या क्षेत्रातली अत्युच्च पदं आहेत त्या प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक पदावर मला असं वाटत नाही की एकही क्षेत्र असं आहे की जिथे स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला नाही. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. आणि शैक्षणिक क्षेत्र जर म्हटलं तर त्या ठिकाणी स्त्रियांचंच प्रमाण जास्त आहे. आणि मला स्वतःला माझी खूप मोठी इथे ओळख करून दिली गेली,
पण मला स्वतःला एक शिक्षिका म्हणून खूप अभिमान वाटतो. कारण शिक्षक म्हटला म्हणजे विद्यार्थ्यांचं जे प्रेम असतं आणि विद्यार्थ्यांचा शिक्षकांप्रती जो आदर असतो तो इतर कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला किंवा कितीही पैसेवाल्या व्यक्तीला कधीही कुठूनही विकत घेता येत नाही, मागून घेता येत नाही, जो आम्हाला आमच्या मुलांकडून मिळत असतो. आणि म्हणून एक शिक्षिका म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की विद्यार्थ्यांना घडवण्याचं मला तिथे संधी मिळाली आणि त्या संधीचं माझ्या परीने मी सोनं करण्याचा प्रयत्न केला. आणि आज अनेक विद्यार्थी आमचे वेगवेगळ्या क्षेत्रावर अतिशय उच्च पदावर कार्यरत आहेत. तर प्रत्येक ठिकाणी स्त्री अशा प्रकारची कामगिरी बजावत असते. आणि तरीही अजूनही कुठेतरी एखाद्या मुलीची डिलिव्हरी झाली, एखाद्या स्त्रीची डिलिव्हरी झाली की पहिला प्रश्न काय असतो? काय झालं? मुलगा की मुलगी? आणि त्यातल्या त्यात मुलगा हे उत्तर ऐकलं की नकळत आपली रिॲक्शन असते, अरे वा छान, वंशाला दिवा आला. मुलगी ऐकल्यानंतर अरे आता पुन्हा एखादा चान्स घ्यावा लागेल, कारण मुलगा पाहिजेच असतो. आणि हे वास्तव आहे सगळ्या ठिकाणी. काही ठिकाणी हे वास्तव खूप भयान आहे, आपल्या भागात नसलं तरीही. मुलीचा जर गर्भ असेल तर तो काढून टाकला जातो, जन्माला येण्याआधीच तो मारून टाकला जातो आणि मुलगा होईपर्यंत वाट पाहिली जाते. तर त्या संदर्भात मला जे सुचलं त्या 4 ओळी मी तुम्हाला ऐकून दाखवते. हवीचं पणती, हवीचं पणती. बेटी येता जन्माला, बेटी येता जन्माला पेटी धनाची म्हणती. बेटी येता जन्माला पेटी धनाची म्हणती. दिवाच हवा परिवंशाला, दिवाच हवा परिवंशाला. का चालेना पणती, का चालेना पणती. शिकून सवरून लेकी, शिकून सवरून लेकी करती 2 घरांचा उद्धार. लेकालाच का मानती उतार वयाचा आधार. मुलगी ही धावून येतेच की, अहो मुलगी ही धावून येतेच की अडचणीत सावरण्यासाठी. मुलगाच फक्त होतो का म्हातारपणची काठी. मुलीला मानून परक्याचं धन, मुलीला मानून परक्याचं धन. ध्यास कन्यादानाचा. मुलगाच फक्त चालवतो का वारसा खानदानाचा. मुलगाच हवा, मुलगा हवाच चालवण्या नाव घराण्याचं. कित्येक अभागी कळ्यांचं हिरावलं जातं भाग्य उमलण्याचं. उपटली जातात कैक स्त्रीबीज अमानुषपणे, गाडली जातात जमिनीखाली निर्दयपणे. तरी बरं, तरी बरं गाडलेली स्त्रीबीज फोफावून येत नाहीत धरित्रीवर. उगवत नाहीत सूड जरी झाला अन्याय स्त्रीत्वावर. रुजून आलंच जर प्रत्येक स्त्रीबीज धरणीवर. डेरेदार वटवृक्ष होऊन पसरेल आभाळभर. घालेल गवसणी गगनाला आठवून आठवून बाळणपणाच्या कळा, आठवून बाळणपणाच्या कळा. ही वस्तुस्थिती आहे आज स्त्रिया मुलींविषयी समाजामध्ये. अजूनही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे स्त्रीचा गर्भ हा जन्माला येऊ दिला जात नाही. परंतु आज स्त्रिया किंवा मुली, आपण इथे जर नजर फिरवली आणि हे सगळे स्टॉल्स जर बघितले तर मला असं वाटतं की इथे सुद्धा मुलींची आणि स्त्रियांची संख्या जास्त आहे. आणि हे खरं म्हणजे नोकरी करण्यापेक्षा हे कठीण काम आहे. नोकरीमध्ये पगार भरपूर मिळत असेल, पण स्वतःचा एखादा उद्योग चालवणं, तो कितीही लहान असेल कितीही मोठा असेल, हे खूप कठीण काम आहे. कारण त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर, धोका पत्करण्याची जबाबदारी आणि आत्मविश्वास तुमच्याकडे जबरदस्त लागतो की नाही हे मी करून दाखवणार. अपयश आलं तरी करणार आहे, मला करायचं आहे. मला कल्पना आहे ह्याच्यामध्ये मला पैसे कमी मिळणार आहेत, पण हे मी स्वतःच्या हिमतीवर करणार आहे. हा जो आत्मविश्वास आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्याच्यातून म्हणजे आपण येतो, खरेदी करून जातो, आपल्या मुलांना इथे अवश्य सोबत आणायला पाहिजे, जेणेकरून मुलं आणि मुली
त्यांना ह्याच्यातून स्वतः काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल. मघाशी नाना म्हणाले त्याप्रमाणे की आपल्याकडे नोकरी करणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पण स्वतःचा व्यवसाय करून त्याच्यातून दुसऱ्यांना काहीतरी उत्पन्न देणं, कोणाला तरी रोजगार उपलब्ध करून देणं हे खूप मोठं काम आहे आणि ते आपण करायला पाहिजे आणि ही प्रेरणा ह्या महोत्सवातून आपण घ्यायला हवी. इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आत्ताच झाला. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाविषयी म्हणायचं झालं तर आपण हळदी कुंकू म्हटलं की सौभाग्यवती स्त्री, सवाष्ण स्त्री, परंतु इथे दोन गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात की ह्या कार्यक्रमामध्ये ज्या विधवा स्त्रिया असतील त्यांना देखील मानाने निमंत्रित केलं जावं आणि त्यांना देखील हे वाण किंवा हळदी कुंकू असेल ते दिलं जावं. आणि दुसरी गोष्ट, समाजातल्या जे विधवा स्त्रिया असतील, म्हणजे मी तर बऱ्याच ठिकाणी अशी उदाहरणं बघितलेली आहेत की पती गेल्यानंतर अचानक कमी वयात पती जातो, त्याच्यानंतर ती स्त्री खूप मेहनत करून काबाड कष्ट करून आपल्या मुलाला मुलीला वाढवते आणि त्या मुलाचं किंवा मुलीचं जेव्हा लग्न असतं तेव्हा त्या आईला मात्र लांब ठेवलं जातं. कोणत्याही विधीसाठी, आरती ओवाळण्यासाठी वगैरे तिला मान दिला जात नाही. तर ही एक प्रथा बंद व्हायला हवी असं मला मनापासून वाटतं. त्या स्त्रीला पहिला मान द्या, कारण तिने काबाड कष्ट करून त्या मुलाला किंवा मुलीला वाढवलेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या काही प्रथा आहेत, आता आपण इतके सुशिक्षित झालेलो आहोत तर आपल्या समाजातल्या ह्या प्रथा आपण बंद करायला पाहिजेत आणि ह्या स्त्रियांना आपला हा जो योग्य तो मान आहे हा आपण नक्कीच मिळवून दिला पाहिजे. तरच हे कार्यक्रम साजरे केल्याचं एक वेगळं कौतुक किंवा वेगळं समाधान आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. हळदी कुंकू करतो तेव्हा आपण तिळगुळ वाटतो. तीळ, गूळ, डाळे, शेंगदाणे सगळे वेगवेगळे पदार्थ असतात. ते त्या पाकामध्ये एकत्र येऊन एक घट्ट असा पदार्थ तयार होतो आणि तो खूप छान चविष्ट लागतो. एकदा खायला लागलो की एक खाऊन समाधान होत नाही, निदान माझं तरी 2-3 खावेसे वाटतात. तर तसंच आपल्या सगळ्यांचं जे नातं आहे ते त्याप्रमाणे घट्ट आणि खूप गोड असावं. कोणत्याही कारणां हल्ली सोशल मीडियामुळे सुद्धा किंवा व्हॉट्सॲपवरच्या वेगवेगळ्या ग्रुपमुळे सुद्धा काही काही नाती कायमची तुटतात बघा. तिथे भांडणं होतात, काहीतरी कोणीतरी मेसेज टाकतो, मग तो कोणी वाचलाच नाही म्हणून, कोणी रिप्लाय दिला नाही म्हणून, कोणी असाच का मेसेज टाकला म्हणून वाद होतात आणि ती नाती कायमची तुटतात. तर असं न होता सामंजस्याने आपल्यातली जी नाती आहेत ती ह्या तिळगुळाप्रमाणे घट्ट आणि गोड असायला हवीत. आणि आणखीन एक पद्धत आहे, केळवा माहीमला ती जास्त आहे, उकडहंडी बनवणं. उकडहंडीमध्ये सुद्धा जे पदार्थ वापरले जातात खरं तर त्या पदार्थांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, पण ह्या सीझनमध्ये मिळणारे ते सगळे पदार्थ वापरले जातात आणि एक खूप छान अशी भाजी तयार होते जी खूप चविष्ट लागते. तसंच वेगवेगळ्या ठिकाणाहून जेव्हा स्त्रिया एकत्र जमतात तेव्हा त्यांनी सुद्धा सगळ्यांनी एकोप्याने खूप छान असे कार्यक्रम काहीतरी सादर करायला हवेत. खूप छान असं विधायक काम एखादं काहीतरी करायला हवं. नाहीतर तिथे जमल्यानंतर सुद्धा माझं हे दुखतं, माझं ते दुखतं, तिची सून अशी आहे, हिची सासू अशी आहे, किंवा अरे हिची साडी माझ्यापेक्षा छान कशी काय, मला कशी ही मिळाली नाही, असे हेवे दावे न करता सगळ्यांनी एकोप्याने मिळून मिसळून वेगवेगळे कार्यक्रम साजरे करायला हवे. म्हणजे हे जे औचित्य असतं ह्या सणांचं ते साधलं जातं किंवा साधायला हवं. मगाशी मी उल्लेख केला की स्त्रीकडे खूप सहनशक्ती आहे. ह्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर अरुणिमा सिन्हा नावाची एक मुलगी रेल्वेतून जात असताना गुंड तिच्यावर हल्ला करतात आणि तिच्या गळ्यातली चेन खेचण्यासाठी ती प्रतिकार करते, तर शेवटी ते तिला गाडीतून बाहेर फेकून देतात. बाजूच्या ट्रॅकवरून आणखीन एक गाडी येत असते, ती पडल्यानंतर तिचे पाय त्या ट्रॅकवर पडतात, ती गाडी तिच्या पायावरून जाते आणि तिचे दोन्ही पाय तिथे निकामी होतात. त्यानंतर काही दिवसातच ती मुलगी ट्रीटमेंट चालू असतानाच प्रतिज्ञा करते की मी 2 वर्षाच्या आत एव्हरेस्टवर जाणार, जगातलं सगळ्यात उंच शिखर. आणि
तिने केलेली प्रतिज्ञा ती पूर्ण करते आणि 2 वर्षात ती अपंग मुलगी जगातल्या सगळ्यात उंच शिखरावर पोहोचलेली असते, एव्हरेस्टवर. ह्याच्यावरून काय सिद्ध होतं, आपण काय धडा घ्यायचा आहे? नथिंग इज इम्पॉसिबल. आपल्याला जर एखादी गोष्ट करायची असेल तर आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या दृष्टीने मेहनत केली पाहिजे. काहीही अशक्य नसतं. आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं, लता भगवान करे नावाची 65 वर्षांची महिला. नवरा आजारी पडतो, डॉक्टरांकडे ट्रीटमेंट सुरू होते आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी 5,000 रुपये इतका खर्च येईल असं तिला सांगितलं जातं. पैसे नसतात, 5,000 रुपये आणायचे कुठून? त्याच वेळेला तिचं लक्ष पेपरमधल्या एका जाहिरातीकडे जातं. आपले आदरणीय पवार साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन आयोजित केलेली असते बारामतीला आणि त्या मॅरेथॉनमध्ये जो पहिला येईल त्याला 5,000 रुपयांचं बक्षीस असतं. ही 65 वर्षांची महिला, काटकुळी, एकदम हडकुळी शेतकरी, थंडीचे दिवस, ती निर्धार करते की मी ह्या शर्यतीत धावणार. आणि कडाक्याच्या थंडीत ती त्या मॅरेथॉनच्या ठिकाणी हजर होते सकाळी. आता मॅरेथॉनसाठी आलेले सगळेजण, मॅरेथॉनमध्ये धावायचं म्हणजे छान असे शॉर्ट, टी शर्ट, शूज, सॉक्स अशा छान तयारीत आलेले असतात. आणि ही महिला मात्र डोक्यावरून पदर, नऊवारी साडी, पायात चप्पल नाही. पहिल्यांदा तर तिला परमिशन दिली गेली नाही, पण तिने हट्ट की नाही, मला धावायचंच आहे. धावायला मॅरेथॉन सुरू झाली, धावायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर तरुण मुलं पुढे निघाली, पण तिने जिद्द सोडली नाही. मला माझ्या नवऱ्याला वाचवायचं आहे, 5,000 रुपये मला हे बक्षीस मिळवायचंच आहे. ह्या निर्धाराने ती झपाटल्यासारखी धावतच राहिली, धावतच राहिली, धावतच राहिली आणि पहिली आली. 5,000 रुपयाचं बक्षीस तिने कितव्या वर्षी? वयाच्या 65व्या वर्षी मिळवलं. केवळ 1 वर्ष नाही तर सलग 3 वर्ष अशा प्रकारे मॅरेथॉनमध्ये ती पहिली आली आणि पहिल्या नंबरचं बक्षीस तिने मिळवलं. म्हणजे जिद्द आणि चिकाटी आणि सहनशीलता स्त्रीच्या अंगी किती आहे ह्याची असंख्य उदाहरणं आहेत. झाशीची राणी आहे, अनेक महिला होऊन गेल्या ज्यांनी एक नवीन इतिहास घडवला. आणि त्याच्यामागे अगदी आपल्या पंचक्रोशीतलं उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर रखमाबाई राऊत हे उदाहरण तुम्हाला माहिती असेल. पहिल्या महिला डॉक्टर, परदेशात जाऊन शिकलेल्या. मग त्यावेळी 100-150 वर्षापूर्वी परदेशात जाऊन एका स्त्रीने एकटीने डॉक्टर होऊन येणं आणि त्यानंतर नवऱ्याने त्रास देणं म्हणून नवऱ्याला सोडून आपला जो काही व्यवसाय, खूप मोठी गोष्ट आहे ती, पुढे चालू ठेवणं, हे त्यावेळेला शक्य नव्हतं. ते शक्य करून दाखवलं. आदरणीय अनुताई वाघ यांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे, आदरणीय ताराबाई मोडक यांचं तुम्ही नाव ऐकलेलं आहे. ह्या आपल्या आजूबाजूची ही उदाहरणं आहेत ज्यांनी प्रचंड मेहनत करून नवीन इतिहास घडवला आणि अनेकांच्या जीवनात आनंद फुलवला. ही सगळी उदाहरणं आपल्या समोर आहेत, त्यांचं आपण अनुकरण नक्कीच करायला पाहिजे. आपण केवळ उपवास तापास करून स्वतःच्या जीवाला कष्ट करून घेणं, एखादा बुवा आहे, एखादा बाबा आहे, चला त्याच्या भजनी लागूया, काहीही होत नाही. लक्षात ठेवा, हे बुवा बाबा स्त्रियांच्या एकटेपणाचा किंवा त्यांच्यावर असलेल्या अडचणींचा फायदा उठवतात, त्यांचं शोषण करतात आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतात, पैसे कमवून घेतात. त्यामुळे अशा बुवा बाबांच्या नादी न लागता स्वतःवर विश्वास ठेवा, विज्ञानावर विश्वास ठेवा आणि आपल्याला पुढे जाऊन ह्याच्यातून कसं यश मिळवता येईल हे नक्कीच बघायला पाहिजे. मुलींनी सुद्धा
मेकअप किंवा झिरो फिगर मायनस फिगर ह्याच्यात न अडकता जास्तीत जास्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी विचारांचं सौंदर्य आणि बुद्धीचं सौंदर्य, शारीरिक सौंदर्य कोमेजून जातं, पण विचारांचं किंवा बुद्धीचं सौंदर्य असेल ना तर ते वयाबरोबर वाढत जातं आणि जसं ते वाढत जाईल तसं आपल्याला लोक जास्त किंमत देतात, कारण आपल्याकडे विचारांचं आणि बुद्धीचं सौंदर्य आहे. त्यामुळे ते सौंदर्य वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न जर केला तर नक्कीच खऱ्या अर्थाने आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं. आपल्या ज्या मुली असतील, मुलं असतील, त्यांच्या मैत्रिणी व्हा, कारण आत्ताचं युग जे आहे ते मोबाईलचं युग आहे. आपल्या मुलांनी एकदा का मोबाईलमध्ये डोकं घातलं की तो जगाच्या पाठीवर कोणाशी कुठे कॉन्टॅक्टमध्ये आहे कोणाच्याही बापाला काहीही कळत नाही. त्यामुळे रात्रीचं जेवण जे असतं ते टीव्ही समोर न करता हे जास्तीत जास्त स्त्रियांच्या हातात असतं, कारण बऱ्याच ठिकाणी मी बघते तर संध्याकाळ नंतरची कामं ही टीव्ही सिरियलवर चाललेली असतात. ही सिरियल चालली की भाजी चिरायला घ्यायचं, ही सिरियल सुरू असेल तेव्हा पीठ भिजवायला घ्यायचं, ही सिरियल चालू असेल तेव्हा पटकन डाळीला फोडणी देऊन यायचं. तर ह्या सिरियलपेक्षा वास्तव काय आहे ते बघून रात्रीचं जेवण हे सगळ्यांनी जर एकत्र घेतलं तर दिवसभरात काय काय कुठे कुठे झालं, कारण आपण सगळी मेहनत जी करतो ती आपल्या कुटुंबासाठी करतो. हे कुटुंब रात्रीच्या जेवणासाठी तरी एकत्र असावं आणि आपण अतिशय आनंदाने मोकळेपणाने ते जेवण एकमेकांशी गप्पा मारत घ्यावं, जेणेकरून एकमेकांचे विचार आणि एकमेकांच्या भावना आपल्याला शेअर करता येतील असं मला वाटतं. शेवटचा जाता जाता एक मुद्दा, मगाशी जो उल्लेख झाला तो, खूप छान राहा, मस्त एन्जॉय करा. एक विशिष्ट वय 50-55 नंतर मुलं मोठी झालेली असतात, ती त्यांच्या त्यांच्या विश्वात दंग असतात. आपणही आपले बरेचसे ग्रुप असतात, महिला मंडळं असतात, त्याच्यामध्ये सहभागी होत चला, छान एन्जॉय करा, स्वतःची काळजी घ्या. आपण महिला काय करतो, स्वतःच्या तब्येतीकडे खूप दुर्लक्ष करतो. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. एखादा आजार, एखादा त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवा, योग्य ती ट्रीटमेंट घ्या आणि सुंदर असं आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे त्याची योग्य ती काळजी घेऊन जाता जाता देहदान आणि अवयवदानाचा संकल्प करून जा, कारण आपण खूप दान करतो. गोदान असेल, भूदान असेल, सुवर्णदान असेल, पूर्वी असायचं, आता आपण अन्नदान करतो, वस्त्रदान करतो. एवढंच काय, कन्यादान, स्वतःची जीवापाड जपलेली जी मुलगी असते प्रेमाची तिचंही दान करून टाकतो कन्यादानामध्ये. तर हे सगळं पवित्र काम आपण करत असतो. तर जाता जाता एवढं सगळं पवित्र काम केल्यानंतर सध्याच्या काळाची जी गरज आहे, जे दान आवश्यक आहे ते म्हणजे देहदान, अवयवदान. ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण मुंबईच्या पहिल्या महापौर निर्मला सामंत प्रभावळकर, तुम्ही नाव ऐकलेलं असेल. त्यांची एकुलती एक मुलगी, कॉलेजला जाणारी, हसत खेळत छान मस्त तिचं जीवन चाललेलं होतं. एक दिवस घरी येते, तापाने फणफणलेली असते, अचानक चक्कर येऊन कोसळते. डॉक्टरांकडे नेलं जातं, उपचार सुरू असतात, पण उपचारांना प्रतिसाद मिळत नाही. डॉक्टर म्हणतात की ब्रेन डेड आहे. ब्रेन डेड असलेली व्यक्ती पुन्हा कधीही जिवंत होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी, म्हणजे निर्मलाताई, मी स्वतः त्यांना भेटले आहे कारण मी हे काम करते, तर त्या असं म्हणतात की मी देवाची प्रार्थना करत होते, काहीतरी चमत्कार होऊ दे आणि माझी एकुलती एक मुलगी पुन्हा येऊ दे. मला कल्पना आहे की ब्रेनडेडमध्ये माणूस पुन्हा जिवंत होत नाही, तरीही मी प्रार्थना करत होते, पण काही यश आलं नाही. शेवटी मी माझं मन घट्ट केलं आणि डॉक्टरांना सांगितलं की निदान माझी मुलगी नाही आहे, पण तिच्या अवयवांमुळे बाकीच्यांना जीवदान मिळू दे. तिचे जेवढे अवयव शक्य असतील तेवढे तुम्ही घ्या आणि ज्यांना गरज आहे त्यांना दान करा. अशा प्रकारे त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलीच्या अवयवांचं दान केलं. आपलं जे शरीर आहे ते आपण जाळून टाकतो, किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन असतील तर पुरून टाकतात, मातीमोल करून टाकतात. पण तसं न करता आपण जर देहदान किंवा अवयवदान केलं तर, देहदान केलं तर आपल्या शरीरावर अनेक डॉक्टर शिकतात. म्हणजे आपण शिक्षक होतो नसलो तरी मेल्यानंतर, आणि अनेक डॉक्टर आपल्या शरीरावर शिकतात.
आणि अद्ययावत ज्ञान मिळवतात. पण तेच जर आपण जाळलं किंवा पुरलं तर राख किंवा माती होते. आणि सगळ्यात सोपं आणि छान दान म्हणजे नेत्रदान. नेत्रदानाविषयी असं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी लेक्चर द्यायला आम्ही जातो तेव्हा एक छान 4 ओळी सांगतो की चिता में जाएगी तो राख बन जाएगी, चिता में जाएगी तो राख बन जाएगी, कब्र में जाएगी तो मिट्टी बन जाएगी, 2 आंखों का करो दान, किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी, गुलजार बन जाएगी. तर आपल्या ह्या सुंदर अवयवांचं देहाचं दान करा आणि मृत्यूनंतरही अमर व्हा. एवढं बोलून थांबते. पुन्हा एकदा मला इथे बोलवून आपण सन्मानित केल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.